Hello everyone. Let's see the next topic, that is topic number 13, drug interaction from part 2, that is clinical pharmacy. Okay, drug interaction. Interaction is nothing but the concurrent administration, okay, or the effect of a drug, okay, is nothing but the drug interaction with each other. Definition बघूया आपण one by one. Drug interaction is defined as the effect of drugs that altered by another drug or food that is prior or concurrent administration with it is nothing but the drug interaction or drug food interaction. Okay, आता परत सांगतो. Effect of drug that altered means what? Which lowers the effects. Okay, is nothing but the alteration by another drug. Okay, म्हणजे एका ड्रगचं इफेक्ट जर दुसरा ड्रग रिड्यूस करत असेल किंवा कमी करत असेल किंवा त्याच्यामुळे पहिल्या ड्रग इफेक्ट जर वाढत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं? ड्रग इंटरॅक्शन. किंवा ड्रगचं फूड सोबत इंटरॅक्शन सुद्धा होतं की कुठल्या बेसिसवरती? ऑन कॉन्करंट ऍडमिनिस्ट्रेशन. कॉन्करंट मीन्स व्हॉट? ऍट अ टाइम ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ अ ड्रग्स. ओके, कळतं? Then it is termed as a drug interaction or drug food interaction. कळतं? म्हणजे एका ड्रगचं इफेक्ट जर लो केलं, कमी केलं किंवा ऍट ए टाइम मल्टिपल ड्रग्स जर असतील तर त्याच्यामुळे सुद्धा ड्रगचं इंटरॅक्शन होऊ शकतं. ठीक आहे. क्लासिफिकेशन बघा. ड्रग इंटरॅक्शन इज डिवायडेड इंटू टू इम्पॉर्टंट पार्ट्स, दॅट इज ड्रग इंटरॅक्शन अँड नंबर सेकंड इज द ड्रग फूड इंटरॅक्शन. ओके, आता ड्रग इंटरॅक्शन इज अगेन सब क्लासिफाइड ॲज ए इन विवो स्टडीज अँड इन व्हिट्रो स्टडीज. आपण कसं ड्रग इंटरॅक्शन ओळखायचं बघा. इन विवो स्टडीज म्हणजे काय? इनसाइड द बॉडी. अँड इन व्हिट्रो स्टडीज म्हणजे काय? आउटसाइड द बॉडी. आउटसाइड द बॉडी सुद्धा आपण बरेचसे टेस्टनं आपण काय करतो? ड्रग इंटरॅक्शन ओळखू शकतो. आता इन विवो स्टडीज आपल्यावरती फोकस करायचं आहे. त्यामध्ये दोन पार्ट्स आहेत, फार्माकोकायनेटिक्स आणि फार्माकोडायनामिक्स. ओके, फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय? व्हॉट बॉडी डज टू द ड्रग्स. ओके, म्हणजे आपलं बॉडी कसं रिस्पॉन्ड करतं ड्रगला, म्हणजे काय? फार्माकोकायनेटिक्स. आणि फार्माकोडायनामिक्स म्हणजे काय? व्हॉट ड्रग डज टू द बॉडी, म्हणजे काय? हे ड्रग बॉडीला कसं रिस्पॉन्ड करतं, म्हणजे बॉडी कसं रिस्पॉन्ड करतं ड्रग घेतल्यानंतर. हे लक्षात कसं ठेवायचं बघा. फार्माकोडायनामिक्स, इथे डी असा शब्द आहे, डी. ओके, डी या शब्दापासून तुम्ही ड्रग असा शब्द लिहू शकता म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी. फार्माकोडायनामिक्स, डी फॉर ड्रग्स मीन्स व्हॉट ड्रग डज टू द बॉडी. ओके, हे डी लक्षात ठेवा म्हणजे तुमचं डेफिनेशन तयार होईल. फार्माकोडायनामिक्स मीन्स व्हॉट, दिस डी मीन्स ड्रग डज टू द बॉडी. ओके, कायनेटिक्स म्हणजे काय? व्हॉट बॉडी डज टू द ड्रग्स. ओके, कळतं? रिझन बघूया आपण. रिझन और कॉजेस ऑफ ड्रग इंटरॅक्शन. ओके, काय रिझन्स आहेत ड्रग इंटरॅक्शन होण्याचे, काय कारण आहेत, काय कॉजेस आहेत ते बघूया आपण. नंबर वन इज द यूज ऑफ ओटीसी ड्रग्स विदाउट कन्सल्टेशन टू द ड्रग डॉक्टर. Uses of an OTC drugs like aspirin, antacid, nasal decongestants, etc. with prescribed drugs can result into drug interaction. Okay, विदाउट कन्सल्टेशन म्हणजे प्रायर मेडिकल ऍडवाइसेस घेतल्याशिवाय डॉक्टर कडून आपण कुठलाही ओटीसी ड्रग घेऊ नाही शक्यतो. ओटीसी म्हणजे काय? ओव्हर द काउंटर ड्रग्स. ओके, ओव्हर द काउंटर ड्रग म्हणजे काय? the medicines which are prescribed by the medical shops without submitting any kind of prescription is nothing but the OTC products. Okay, त्यामध्ये एस्पिरिन टॅबलेट असतील, अँटासिड असतील, काही एनर्जेसिक्स असतील, काही अँटीपायरेटिक असतील, नेझल डिकंजेस्टंट असतील, हे आपण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये. ठीक आहे, त्याच्यामुळं म्हणजे समजा आपल्याला दुसरं जुने कुठले आजार असतील आणि आपण हे नव्यानं ड्रग घेतलं तर त्यामुळे काय होतं? ड्रग इंटरॅक्शन होऊ शकतं. ठीक आहे. नंबर सेकंड आहे पेशंट्स नॉन कंप्लायन्सेस. मेनी पेशंट डू नॉट फॉलो मेडिकल advices given by the doctors on medications. Okay, example, a diabetic patient is strictly advised to prevent alcoholic drinks to avoid further hypoglycemic crisis.
ओके. पेशंट नॉन कम्प्लायन्स बघा, मेनी पेशंट डू नॉट फॉलो मेडिकल ऍडवाइस. ओके, काही लोकांना सवय असते मेडिकल ऍडवाइस फॉलो न करण्याची. ओके, स्पेशली डायबेटिक पेशंट, त्यांनी तर स्ट्रिक्टली अल्कोहोलिक ड्रिंक हे अवॉइड केलं पाहिजे. ओके, काही लोकांना सवय असते मल्टिपल डॉक्टर्सची. अ पेशंट रिसिव्हिंग अ ट्रीटमेंट फ्रॉम मल्टिपल डॉक्टर्स फॉर डिफरंट इलनेस. ओके, एक्झाम्पल पेशंट टेकिंग अँटीकोलिनर्जिक ड्रग्स फॉर JIT disorders, निओस्टिग्मिन अँड फायसोस्टिग्मिन फॉर ऑप्थॅल्मिक पर्पज. ओके, हे दोन्ही डेंजरस आहेत. ड्रग अब्यूज or misuse. A thinking of patient that more consumption of drugs will produce quick relief can result into drug interaction. काही लोकांचं असं समज असतं की 4 दिवसाचा कोर्स करण्यापेक्षा एका दिवसात सगळे 4 दिवसाचे मेडिसिन संपवायचे, त्याच्यामुळे आपल्याला चांगला रिझल्ट मिळेल किंवा फास्ट रिझल्ट मिळेल, अशा आशेने आपल्याला काय करतात, ड्रग मिसयूज करतात. ठीक आहे, असं करू नये. तो डोस त्या कोर्स नुसारच कंप्लीट केला पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे पोटंट ड्रग्स. These drugs may produce many pharmacological actions on different physiological systems or system organs is one of the cause of to produce drug interaction. Potent drugs, okay, म्हणजे हायली ऍक्टिव्ह असतात हे ड्रग्स इन स्मॉल कॉन्सन्ट्रेशन. ओके, त्याला आपण काय म्हणायचं, पोटेंट टाइप्स ऑफ ड्रग्स. ओके, हे रिझन्स आहेत किंवा कारण आहेत ड्रग इंटरॅक्शन होण्याचे. नंबर 1 काय, यूज ऑफ पोटेंट ड्रग्स, पेशंट नॉन कम्प्लायन्सेस, multiple doctors, drug abuse or misuse, and potent type of medicaments. Next time, mechanism of drug interaction. Number 1 is the pharmacokinetics, number 2 is the pharmacodynamics. Okay, write the mechanism of drug interaction. असा 4 मार्कला सगळ्यात मोठा क्वेश्चन येऊ शकतो. ओके, मी परत सांगतो, फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय, व्हॉट बॉडी डज टू द ड्रग, म्हणजे बॉडी ड्रगला काय करू शकतं, आणि डायनॅमिक्स म्हणजे काय, व्हॉट ड्रग डज टू द बॉडी ऑर देअर ऑर्गन्स. ओके, आता आपण 1 बाय 1 बघूया. फार्माकोकायनेटिक्स मध्ये ADME प्रोसेस असतं. A फॉर ऍब्सॉर्प्शन, D फॉर डिस्ट्रीब्युशन, M फॉर मेटाबॉलिझम अँड E फॉर एक्सक्रीशन ऑर एलिमिनेशन. ओके, फार्माकोकायनेटिक्स मध्ये नंबर 1 बघूया आपण, ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय. ओके, हा पर्टिक्युलर ऍब्सॉर्प्शन फार्माकोकायनेटिक्स मध्ये. मेकॅनिझम ऑफ ड्रग ऍक्शन बघतो आपण. Delay in absorption that affects on the onset of action in the drugs. GIT मध्ये जर ड्रग पोहोचायला उशीर झाला तर आपल्याला ऍक्शन कमी मिळते. The number of factors that alters the process of absorption is given below. Change in pH. Acidic drugs are rapidly absorbed from stomach because they remain in an unionized form. Example, salicylates. Basic drugs are easily absorbed from the intestine. Okay. ऍसिडिक ड्रग हे स्टमक मध्ये रेडिली ऍब्सॉर्ब होतात किंवा रॅपिडली ऍब्सॉर्ब होतात, आणि बेसिक ड्रग्स हे इंटेस्टाईन मध्ये ऍब्सॉर्ब होतात. म्हणून तुम्ही ड्रग चॉईस करत असताना ते कुठल्या पर्टिक्युलर ऑर्गन सिस्टीम मध्ये ते इझिली ऍब्सॉर्ब होतात ते चेक केलं पाहिजे. Adsorption or complexation of drugs. Activated charcoal and kaolin acts as adsorbents. So they are given in case of poisoning and diarrhea to absorb the unabsorbed poison. Okay, next है mechanism of drug interaction मध्ये number C, GIT status. Decrease in GIT motility and emptying rate alters the rate of adsorption. Example, decrease in motility increases absorption of drugs like prednisone and digoxin. Increase in emptying rate decreases the absorption of drugs. Okay, GIT status म्हणजे मोटिलिटी. मोटिलिटी म्हणजे काय, मुवमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर मेडिसिन, अँड एम्प्टिंग रेट म्हणजे जसं जसं इलिमिनेट होत राहतं तसं तसं आपलं ऍक्शन कसं दाखवतं ते सुद्धा आपण पाहायला पाहिजे. नेक्स्ट आहे अल्टरेशन ऑफ डिस्ट्रीब्युशन. एफिनिटी अँड एफिकेसी ऑफ द ड्रग टू बाइंड विथ प्लाझ्मा प्रोटीन अल्टर्स द डिस्प्लेसमेंट फ्रॉम प्रोटीन बाइंडिंग साइट. सम एक्झाम्पल्स आर, हे ड्रग बाइंड विथ प्रोटीन्स, त्याचे नावं दिलेले आहेत. डिस्प्लेसिंग ड्रग्स कुठले आहेत बघा, आणि ड्रग इफेक्ट काय होतं. ओके, हे ड्रग बाइंड विथ प्रोटीनचे नाव आहेत. डिस्प्लेसिंग ड्रग्स सॅलिसिलेट्स, आणि ड्रग इफेक्ट काय होतं, हायपोग्लायसेमिया. ओके, ग्लुकोज लेवल आपल्या बॉडी मधलं कमी होतं. वारफारिन हे ड्रग बाइंड विथ द प्रोटीन्स. वारफारिन डिस्प्लेसिंग ड्रग्स बघा, फिनाइल ब्युटाझोन, त्याच्यामुळे काय होतं, हिमोरेजेस म्हणजे हेवी ब्लड लॉस होतो बॉडी मधून. नेक्स्ट आहे मिथोट्रेक्झेट, सॅलिसिलेट सल्फा अग्रॅन्युलोसाइटोसिस. ओके, नेक्स्ट आहे चेंज इन मेटाबॉलिझम.
ADME मधला हे आपण M बघतोय. एन्झाईम इंडक्शन, दॅट इज increase in enzymatic activity enhances fate of drugs. Fate of drug means what? Effect of drug which decreases the therapeutic effect of the drug. ओके, डिक्रीज होतं. त्यामध्ये बघा मेटाबॉलिझम चेंज होण्यामागचं रिझन काय आहे? अल्कोहोल आहे, फिनेंटॉइन आहेत, क्लोरल हायड्रेट आर एन्झाईम इंड्युसिंग ड्रग्स आहेत. ठीक आहे, कळतं. नेक्स्ट आहे एन्झाईम इनहिबिशन. ओके, एन्झाईम इनहिबिशन मध्ये decrease in enzymatic activity prolongs the fate of drug, thereby increasing the effect of drug. Example, chloramphenicol, cimetidine, metronidazole, isoniazid. ओके, हे एन्झाईम इनहिबिशन चे रोल्स आहेत. ओके, एन्झाईम इंडक्शन आणि इनहिबिशन हे लक्षात ठेवा. इंडक्शन मध्ये इन्क्रीज इन एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी होतं. ओके, आणि एन्झाईम इनहिबिशन मध्ये डिक्रीज इन एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी होतं. ओके, त्यामुळे काय होतं? आपल्या ड्रग इफेक्ट दाखवण्यासाठी थोडा वेळ लागतो. ओके, कळतं. लास्ट बघूया आपण चेंज इन एक्सक्रीशन. ओके, pH of urine. Ionized drugs easily diffuse and are excreted in urine. So any drug that changes the pH of urine affects excretion of weak acid as well as weak bases. Okay. Next है competitive excretion. Renal tubular transport between concurrently administered drugs generally change excretion of one another. Okay. हे काय आहेत? काही ड्रग इंटरॅक्शन चे पॉइंट्स आहेत. ठीक आहे, कळतं. आतापर्यंत आपण बघा ड्रग इंटरॅक्शन पाहिलं. ओके, ड्रग इंटरॅक्शनचं डेफिनेशन. ड्रग इंटरॅक्शनचं डेफिनेशन लिहिताना ड्रग्स दॅट अल्टर्ड बाय अनदर ड्रग. ओके, वन ड्रग कॅन बी अल्टर्ड. अल्टर्ड मीन्स व्हॉट? इट रिड्युसेस द इफेक्ट्स. हे सुद्धा आपण त्यामध्ये मेन्शन असलं पाहिजे. आणि अल्टर्ड आणि कॉन्करंट ऍडमिनिस्ट्रेशन शब्द खूप महत्वाचे आहेत. क्लासिफिकेशन, ड्रग इंटरॅक्शन, ड्रग इंटरॅक्शन, ड्रग फूड इंटरॅक्शन हे सगळे. मग त्याच्यानंतर ड्रग इंटरॅक्शन मध्ये इन विवो स्टडीज आणि इन विट्रो स्टडीज. त्यामध्ये इन विट्रो स्टडीज मध्येच हे दोन पार्ट्स आहेत, फार्माकोकायनेटिक्स आणि फार्माकोडायनामिक्स. ओके, रिझन्स लक्षात ठेवा. मेकॅनिझम मध्ये दोन पार्ट केलेले त्यांनी डिवाइड. ओके, त्यामध्ये पहिलं पार्ट आहे फार्माकोकायनेटिक्स. त्यामध्ये हे ADME प्रोसेस बघतो आपण. त्यामध्ये ऍड केलेलं आहे A फॉर ऍब्सॉर्प्शन, D फॉर डिस्ट्रीब्युशन, M फॉर मेटाबॉलिझम अँड E फॉर इलिमिनेशन. ओके, त्यामध्ये हे एक्झाम्पल दिलेले आहे त्यांनी. ओके, चेंज इन एक्सक्रीशन पर्यंत. ओके, आता इथपर्यंत आपण पार्ट हा पाहिलेला आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये ड्रग बाइंड विथ प्रोटीन्स हे विथ इफेक्ट, ड्रग इफेक्ट तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे. ड्रग इफेक्ट लिहिल्यामुळे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. ठीक आहे, कळतं. नेक्स्ट पार्ट राहतो आपला फार्माको डायनामिक इंटरॅक्शन. हा खूप महत्वाचा पार्ट आहे. ओके, त्यामध्ये आपण ऍक्च्युअली ड्रग इंटरॅक्शन कसं होतं विथ डिसीजचे नावं आणि क्लिनिकल सिग्निफिकन्स हे आपण पाहणार आहोत. ठीक आहे, कळतं. त्याच्यानंतर आपलं फायनल पार्ट राहतो ड्रग इंटरॅक्शन आउटसाइड द बॉडी. ओके, त्याला आपण इन विट्रो स्टडी म्हणतो. ड्रग इंटरॅक्शन आउटसाइड द बॉडी. ते आपण कसं होतं, ड्रगचं फूड सोबत इंटरॅक्शन कसं होतं ते सुद्धा आपण पाहणार आहोत. ठीक आहे, कळतं. हे स्लाइड खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याच्यानंतर आपण रोल ऑफ फार्मासिस्ट इन ड्रग इंटरॅक्शन बघणार आहोत. आज आपण फक्त फार्मॅको कायनेटिक्स पाहिलेले आहेत. फार्मॅको डायनॅमिक्स पासून आपण नेक्स्ट ऑनलाईन लेक्चरला आपण कंटिन्यू करूया. ठीक आहे, थँक्यू.